शाळेत जाणारा एक छोटासा मुलगा. सुरुवातीला त्याला हलका खोकला येत होता, पण नंतर तब्येत बिघडू लागली. ताबडतोब त्याला रुग्णालयात नेलं. तपासणीत दिसलं की त्याच्या फुफ्फुसांना सूज आली आहे आणि त्याच्यावर काही ठिपके होते. डॉक्टरांनी सांगितलं त्याला हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनिटिस नावाचा आजार झालाय आणि हा आजार त्याला कबुतरांच्या पिसांच्या आणि विष्ठेच्या अलर्जीमुळे झाला होता. डॉक्टरांचं म्हणणं आहे की गेल्या 7 ते 8 वर्षात या प्रकरणात 5 पट वाढ झाली आहे. हा आजार हळूहळू जुनाट होतो आणि फुफ्फुसांना नुकसान पोहोचवतो. यामुळं फुफ्फुसांवर चट्टे तयार होतात, सिगारेट ओढल्यासारखे. पूर्वी डॉक्टरांकडे या संदर्भात महिन्यातून 1 किंवा 2 रुग्ण यायचे, पण आता हा दर आठवड्याला 12 ते 15 रुग्णांपर्यंत पोहोचलाय. आणि जेव्हा रुग्णांना विचारलं जातं की तुमच्या घराभोवती कबुतरं आहेत का, तेव्हा बहुतेक रुग्ण सांगतात की कबुतरं तर त्यांच्या बाल्कनी आणि खिडक्यांमध्ये घरं करून राहतायत. नेमका हा आजार काय आहे, आपण कसे बळी पडतोय, हा विषय नेमका सुरू कसा झाला जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खरं तर मुंबई महापालिकेनं कबुतरांच्या धोक्याबाबत एक प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि त्यावर विचार करून फुफ्फुस तज्ञ डॉक्टर सुजित राजन यांना 10 दिवसात आपले मत मांडावे असे निर्देश न्यायालयानं दिले. यावर डॉक्टर राजन यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही कबुतरांच्या थव्यांमुळे आरोग्याला कसा धोका आहे हे स्पष्ट केलं. हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनिटिस हा आजार असा आहे की ज्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती बिघडते. हा आजार हवेत असलेल्या काही गोष्टींमुळे होतो. या गोष्टी रोगप्रतिकार शक्ती सक्रिय करतात आणि त्यामुळे फुफ्फुसांमध्ये जळजळ होते. यात सुरुवातीची लक्षणं सारखीच असल्यानं अनेकदा या लक्षणांना साधा खोकला, फ्लू किंवा दमा समजतात. खरं तर कबुतरांच्या विष्ठेमध्ये आणि धुळीत काही विशिष्ट बुरशी असते. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ती बुरशी शरीरात जाऊन हिस्टोप्लाझ्मोसिस नावाचा आजार निर्माण होतो आणि त्यामुळे फुफ्फुसांचा आजार होऊ शकतो. संशोधनातून असं दिसून आलंय की या आजाराच्या जवळजवळ 47% प्रकरणांमध्ये कबुतरांची विष्ठा जबाबदार असते. युरोपियन रेस्पिरेटरी जर्नलने सुद्धा या संशोधनाची कबुली दिली आहे. ICMR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सुद्धा या रुग्णांची नोंद करायला सुरुवात केली आहे, जेणेकरून कबुतरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी धोरणं तयार केल्यास मदत होईल, असं डॉक्टर म्हणालेत. शहरांमध्ये कबुतरांची संख्या इतर पक्ष्यांपेक्षा खूप जास्त झाली आहे. कबूतर पूर्वी डोंगरावर राहायचे, पण आता ते शहरांमध्ये राहू लागलेत. पूर्वी त्यांची संख्या इतकी जास्त नव्हती. पक्षी तज्ञ म्हणतात की धान्य खाल्ल्यानं कबुतरांची संख्या वाढतेय. एक कबूतर वर्षाला सुमारे 11.5 किलो विष्ठा तयार करतं. याशिवाय शहरांमध्ये कबुतरांना नैसर्गिक शत्रू सुद्धा नाहीये. मुंबईतील भाटिया हॉस्पिटल आणि बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर सुजित राजन म्हणतात की त्यांना दर आठवड्याला फुफ्फुसांच्या आजाराचे सुमारे 2 डझन रुग्ण आढळतात. यापैकी 3 किंवा 4 रुग्णांच्या फुफ्फुसांना 70 ते 80% नुकसान झालंय. ते म्हणतात की कबुतरांभोवती राहिल्यानं काय नुकसान होऊ शकतं हे अनेकांना माहिती नसतं. श्वसनाच्या समस्यांसाठी ते स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतात. जेव्हा ते तज्ञांकडे जातात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आणि सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे अनेक तरुण रुग्णांच्या फुफ्फुसांना आधीच गंभीर नुकसान झालेलं असतं. खरं तर सुरुवातीची लक्षणं ही सारखीच असल्यानं लोक अनेकदा अतिसंवेदनशील न्यूमोनिटिसच्या लक्षणांना फ्लू किंवा दमा समजतात. ते पुढे असं सुद्धा म्हणाले की जर लक्षणं ही 5 आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिली तर छातीच्या डॉक्टरांनी फुफ्फुसांचा सिटी स्कॅन करण्याची शिफारस करावी. जेव्हा रुग्णांची फुफ्फुसं आधीच गंभीरपणे खराब झालेली असतात तेव्हा ते आमच्याकडे येतात आणि हे पाहून खूप वाईट वाटतं, असं डॉक्टर राजन म्हणाले. आता डॉक्टर राजन यांच्या प्रतिज्ञापत्रातील काही मुद्दे पाहूया, त्यावर एक नजर टाकूयात. कबुतरांना खाद्य देणं अति धोकादायक आहे. इतकंच नाही तर कबुतरांच्या विष्ठेच्या सातत्यानं संपर्कात आल्यास फुफ्फुसांना हानी पोहोचते. 2018 मध्ये किशोरवयीन मुलांमध्ये फायब्रोटिक हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनिटिस आढळला होता. दुर्दैवानं गेल्या काही वर्षात त्यांचा मृत्यू झाला. या फायब्रोसिसवर अँटीफायब्रोटिक औषधं परिणामकारक ठरू शकत नाहीत, हे निराशाजनक आहे. 2019 मध्ये न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार अँटीफायब्रोटिक औषधं फायब्रोसिसच्या वाढीचा वेग मंद करू शकतात, पण जास्त नाही. आजारामुळे रुग्ण हळूहळू कृत्रिम ऑक्सिजनवर जातात आणि त्यानंतर रुग्णाला पॅलिएटिव्ह मेडिसिन तज्ञांच्या देखरेखीखाली ठेवावं लागतं, जिथं त्यांचं समुपदेशन केलं जातं. ज्यांना परवडतं त्यांना फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी पाठवलं जातं. हा महागातला खर्च आहे. तरुण रुग्णांना या आजाराचा सामना करावा लागला तर ही स्थिती हाताळणं फार कठीण होतं. विशेष म्हणजे माझ्याकडे जे रुग्ण आलेले आहेत ते सर्व रुग्ण
ज्यांचं फुफ्फुस प्रत्यारोपण झालंय किंवा त्यासाठी पाठवलं गेलंय हे फायब्रोटिक हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनिटिसचे आहेत, असं डॉक्टर राजन म्हणाले. आता त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात काय शिफारसी केल्या त्या पाहूयात. तर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कबुतरं जमा होतात तिथून त्यांचं तातडीनं उच्चाटन करणं गरजेचं आहे. हाऊसिंग सोसायटीमध्ये पीडितांना बोलण्याची मुभा नसते. अशा ठिकाणी प्रशासनानं लक्ष घालणं आवश्यक आहे. सोसायटीतल्या काही सदस्यांमुळे ते आपलं म्हणणं मांडू शकत नाहीत. पालिकेच्या प्रतिज्ञापत्रात महापालिकेनं प्रतिज्ञापत्राद्वारे कबुतरांच्या थव्यांमुळे संभाव्य आरोग्यविषयक धोक्यांची तपशीलवार माहिती दिली. जगभरात या संदर्भात झालेल्या अभ्यासाचे अनेक संदर्भ, वैद्यकीय साहित्याचा हवालाही महापालिकेनं दिलाय आणि त्यात जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशननं प्रसिद्ध केलेला लेख तसंच इंडियन जर्नल ऑफ ॲलर्जी, अस्थमा अँड इम्युनॉलॉजी यांचे दाखले दिले आहेत. हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनिटिसची बहुतेक प्रकरणं ही प्रौढांमध्ये दिसून येतात, पण हा आजार 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये देखील होऊ शकतोय. दर 10 लाख मुलांपैकी सुमारे 4 मुलांना या आजारानं ग्रासलंय. पूर्वी हा आजार पक्ष्यांशी काम करणाऱ्या किंवा त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये दिसून यायचा, जसं की पशुवैद्य, कबुतरखान्यात काम करणारे लोक किंवा पक्ष्यांना खायला घालणारे लोक. पण आता हा आजार सामान्य लोकांमध्ये सुद्धा दिसून येतोय. कबुतरांना शांतीचं प्रतीक मानलं जातं, पण त्यांच्या पिसांमुळे आणि विष्ठेमुळे लोकांना गंभीर आजार होऊ शकतात. यामुळे फुफ्फुसांचा गंभीर आजार होण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारनं मुंबईतील कबुतरखाना बंद करण्याचे आदेश दिले आणि आंदोलनं होऊनही कोर्टानं त्यांना जुमानलं नाही. खरं तर शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी सांगितलेलं की कबुतरखान्यांमुळे लोकांना श्वसनाचे आजार होत आहेत. त्यावर भाजपच्या आमदार चित्रा वाघ त्या सुद्धा म्हणाल्या की त्यांच्या काकूंचाही श्वसनाच्या आजारानं मृत्यू झाला. त्यांच्या घराजवळ एक कबुतरखाना होता. चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की मी अनेक वेळा तक्रार सुद्धा केली आहे, पण BMC अधिकाऱ्यांनी कबुतरखाना बंद केला नाही. माझ्या मावशीच्या मैत्रिणींनाही श्वसनाचे आजार होत आहेत, असं चित्रा वाघ म्हणाले. पण आंदोलन पेटल्यावर यातल्या कोणीच भूमिका मांडली नाही. आंदोलकांकडे बघता आजाराकडे दुर्लक्ष करून सरकारही अजून द्विधा मनस्थितीतच पाहायला मिळते आणि त्यामुळेच दाणे घालून संकटाला आमंत्रण द्यायचं की आरोग्य जपायचं हे तुमच्या हातात आहे. या विषयावर तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.